गोंदिया जिल्ह्यातील कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळावे या उद्देशाने गोंदिया शहरातील रेलटोली येथे नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र तब्बल 15 वर्ष उलटूनही या नाट्यगृहाचा बांधकाम पूर्ण झालेले नाही। या नाट्यगृहासाठी सुमारे 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, तरीही काम अपूर्ण असल्याने जिल्ह्यातील कलाकारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। गोंदियात नाटकं होतात पण नाट्यगृह मात्र बनत नाही, असे आरोप कलावंतांनी केले आहेत। दरम्यान नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नाट्यगृहासाठी मिळालेला निधी बांधकामात खर्च झाला असून उर्वरित कामासाठी आणखी निधीची गरज आहे। त्यासाठी नवीन एस्टिमेट तयार करून शासनाकडे निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुनील कावळे। गोंदिया जिल्ह्यातील कलावंतांसाठी गोंदिया नगर परिषदेअंतर्गत गोंदिया शहरातील रेलटोली या परिसरात नाट्य सभागृहाचे काम सुरू होते। मात्र हे काम मागील 15 वर्षापासून रखडलेले असून हे काम कधी पूर्ण होणार असे नागरिकांचे लक्ष लागलेले आहेत। आपण बघू शकता या कामाकरिता जे साहित्य आलेले होते ते धुळकात पडलेले असून आता हे साहित्य कामात येणार की नाही याकडे लक्ष लागलेले आहेत। आपल्यासोबत एक नाट्य कलावंत जुळलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते काय म्हणतात। सर, काय सांगणार, हे नाट्य सभागृह कधीपर्यंत पूर्ण होईल यावर काय म्हणतात तुम्ही? मागील 15 वर्षापासून हे नाट्यगृहाचं काम सुरू आहे। कोट्यवधीच्या रुपयात म्हणजे इथे निधी लागलेला आहे। कोणती कंपनी काम करते आहे आणि का काम याचं पूर्ण होत नाही याचाच उत्तर मिळत नाही। 15 वर्ष झाले याला, जर 15 वर्षात 3 टर्म होतात, सरकारी याच्याकडे का लक्ष देत नाही किंवा स्थानिक प्रशासनी नगरपरिषद अंतर्गत सुरू आहे तेही का लक्ष देत नाही आणि का पूर्ण होत नाही हा खरंच अनुत्तरित प्रश्न आहे। गोंदियाचे स्थानिक जे कलाकार आहेत त्यांना वाटलं होतं की इथे नाट्यगृह बनल्यावर पुणे, मुंबई, नागपूर सारखे जे नाटकं तिथे होतात ते तसेच नाटकं गोंदियातही होतील, गोंदियाच्या स्थानिक कलाकारांना सुद्धा इथे संधी मिळेल। पण 15 वर्ष झाले हे नाट्यगृहच बनलं नाही तर इथल्या कलाकारांना संधी काय मिळणार आणि केव्हा हे याची कंडिशन पाहून अजूनही असं वाटतं की कित्येक वर्षे याला लागतील आहे। तर सरकारने याकडे विशेष लक्ष द्यावे, गोंदियाच्या स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे की जेव्हा कोट्यवधी रुपये हे लोक लावतात आहे तर हे काम का पूर्ण होत नाही आणि हे किती लवकरात लवकर हे पूर्ण होईल आणि गोंदियाच्या जनतेलाही इथे छान छान सुंदर नाटकं पाहायला मिळतील हे सध्या प्रतीक्षेतच आहे। याकडे प्रशासन कधीपर्यंत लक्ष देणार आणि हे नाट्य सभागृह कधीपर्यंत पूर्ण होणार असे प्रश्न कलावंत करीत आहेत। त्या नाट्यगृहासंदर्भात मी माहिती घेतलेली आहे। नाट्यगृह बनत असताना काही चेंजेस करण्यात सुचविण्यात आले होते। जो निधी मिळाला त्यानुसार तेवढं काम झालेलं आहे। आता बाकीचं जे एक्स्ट्रा वर्क आहे त्यासाठी नगरपरिषद व PWD तर्फे त्याचं अवलोकन आणि इन्स्पेक्शन करण्यात आलेलं आहे। ते पूर्ण करण्यासाठी जे नव्यानं आपल्याला रिक्वायरमेंट आहे त्याचं एस्टिमेट बनवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। ती रक्कम किती होते याच्यानुसार शासनाकडे निधीची मागणी करण्यात येईल व नंतर पुढची कार्यवाही करण्यात येईल। सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।